तुम्हाला नेहमी थकवा येतो का? आणि चक्कर पण येतात. चेहरा फिकट दिसतो आहे. कदाचित तुमचं हिमोग्लोबिन कमी असू शकतं. नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 10 सोपे आणि नैसर्गिक उपाय पाहणार आहोत. विशेषतः महिलांसाठी आणि गर्भवतींसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. आता समजून घेऊया हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तातील एक महत्त्वाचा घटक, जो शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचवतो. हिमोग्लोबिन म्हणजेच HB कमी असेल तर शरीराला योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे थकवा, कमजोरी, डोकेदुखी असे त्रास होताना दिसतात. आता जर HB कमी झालं तर लक्षणं कोणती दिसणार आहेत? सतत थकवा जाणवणार आहे, चक्कर येतात, श्वास लागतो म्हणजे दम लागतो, धाप लागते, त्वचा फिकट पडते आणि केससुद्धा गळायला लागतात. ही लक्षणं दिसत असतील तर हिमोग्लोबिन म्हणजेच HB तपासून घेणं गरजेचं आहे. आता हे हिमोग्लोबिन म्हणजेच HB कमी होण्याची कारणं काय आहेत? महत्त्वाचं म्हणजे आयर्नची कमतरता म्हणजे लोहाची कमतरता असेल तर हिमोग्लोबिन कमी होतं. चुकीचा आहार, महिलांमध्ये पिरियडमध्ये जास्त ब्लिडिंग होत असेल आणि जर तुम्हाला कुठून ब्लिडिंग होत असेल, मूळव्याध असेल किंवा फिशर असतील, त्याकडे दुर्लक्ष करू नका. इथून ब्लड गेल्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो किंवा गर्भावस्था असेल. गर्भावस्थेमध्ये हिमोग्लोबिन कमी होणं खूप सामान्य आहे, पण दुर्लक्ष जर केलं तर आई आणि बाळ दोघांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. आता हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 10 उपाय आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयर्नयुक्त आहार घ्या, म्हणजे लोहयुक्त आहार घ्या. त्यामध्ये पालक, मेथी, शेवगा पानं यांचा वापर तुम्ही करू शकता. फळं खा, त्यामध्ये डाळिंब, बीट ते सफरचंद तुम्ही खाऊ शकता. ड्रायफ्रुट्समध्ये खजूर, मनुके आणि बदाम. त्यामुळे काय होईल? तुमचं हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल. आणि व्हिटॅमिन सी घ्या, म्हणजे लिंबू, संत्री याने काय होईल? आयर्न ॲब्सॉर्प्शन वाढेल. त्यानंतर गूळ आणि शेंगदाणे नैसर्गिक आयर्नचा उत्तम स्रोत आहे, म्हणून शेंगदाण्याचे लाडू घेणं खूप गरजेचं आहे. शिवाय स्प्राउट्स, अंकुरलेली कडधान्य, त्यामध्ये मूग, चणे तुम्ही घेऊ शकता. आणि योग्य पचन झालं पाहिजे. तुमची पचनक्रिया चांगली आहे का नाही ते बघा. नसेल तर त्यासाठी मेडिसिन घ्या आणि पचन चांगलं असेल तर ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. जेवणानंतर चहा, कॉफी घेण्याची सवय असेल तर ती बंद करा. त्याने काय होतं? आयर्न कमी शोषलं जातं. आणि योग आणि प्राणायाम हा तर सगळ्यांनीच करायला पाहिजे. अनुलोम-विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम जर केले तर रक्ताभिसरण सुधारतं आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते. आणि 10वा सल्ला, डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज असेल तर आयर्न सप्लिमेंट्स घ्या. आणखी एक मी सांगेल, एक वेगळी टिप मी देईन, ती म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही भाज्या करायला लागा. त्यामुळे त्यातून सुद्धा तुम्हाला लोह मिळू शकतं. पूर्वीच्या काळी लोखंडाची कढई, लोखंडाचा सराटा वगैरे असायचा, पळी लोखंडाची असायची. तर ते सुद्धा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. आता गर्भवतींसाठी विशेष टिप्स. गर्भवती महिलांनी हिमोग्लोबिन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. रोज पौष्टिक आहार घेतला पाहिजे. तो गर्भसंस्कार क्लासमध्ये सांगितलं जातं, आहार कसं घ्यायचं ते. आयर्न, फोलिक ॲसिड डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करून देतात, ते व्यवस्थित घेतल्या पाहिजेत. डॉक्टरांनी दिलेलं मेडिसिन व्यवस्थित घ्या. यामुळे बाळाचं वजन छान वाढतं, मेंदूचा विकास चांगला होतो आणि सुरक्षित डिलिव्हरीसाठी मदत होते. लक्षात घ्या, हिमोग्लोबिन वाढवणं कठीण नाही, पण योग्य आहार आणि सवयीची गरज आहे. आजपासून हे उपाय सुरू करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया आरोग्याबद्दल अशीच उपयोगी माहिती घेऊन. तोपर्यंत
स्वस्त रहा, मस्त रहा.